भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीला इंजिनाची ताकद मिळणार का? महायुतीमध्ये चौथा भिडू येणार? राज ठाकरे भाजपशी हात मिळवणी करणार का? राज ठाकरेंना महायुतीत एक लोकसभा जागा मिळणार का? मिळाली तर कुठली? नाशिक की दक्षिण मुंबई? असे एक ना अनेक प्रश्न काल रात्रीपासून महाराष्ट्रात चर्चिले जाऊ लागले आणि त्याला कारण ठरलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अचानक ठरलेला दिल्ली दौरा. नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. राज ठाकरे फारसं महाराष्ट्र न सोडणारे, तेही राजकारणासाठी. पण काल रात्री उशिरा राज दिल्लीत पोहोचले आणि महाराष्ट्राचं राजकारण कूस वळणार याचे संकेत मिळू लागले. राज ठाकरेंची आज दुपारी गृहमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते अमित शहांसोबत बैठक पार पडली. यावेळी अमित ठाकरे आणि भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेही उपस्थित होते. 40 मिनिटं शहांच्या निवासस्थानी बैठक झाल्यानंतर राज ठाकरे दुपारी 1 वाजता बंगल्याहून रवाना झाले. या बैठकीआधी काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही राज ठाकरेंना दिल्लीत भेटले होते. दिल्ली वारीतल्या या भेटी सत्रामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष बनण्याची दाट शक्यता आहे. असं झाल्यास मनसे पक्ष स्थापनेपासून म्हणजेच गेल्या 18 वर्षांमधली राज ठाकरेंनी केलेली ही पहिलीच युती ठरेल. पण ही तोवर केवळ चर्चाच म्हणावी लागेल, जोवर खुद्द राज ठाकरे आणि भाजप आपली भूमिका स्पष्ट करत नाही. दरम्यान काल रात्री राज ठाकरे दिल्लीत पोहोचले तेव्हा आजच्या भेटीबाबत काय म्हणाले होते ते पाहूया. तुम्ही जसं सांगाल तसं नाही भेटत. आमची विनंती आहे. खरं तर राज ठाकरेंना बोलावले त्यांना कारणही माहिती नाही आणि तरीही राज दिल्लीला गेले हे थोडं पचनी पडत नाही. पण परत राजकारणात प्रत्येक गोष्ट ही मीडियाला सांगितली तर मग ते राजकारणच उरत नाही. दरम्यान राज ठाकरे आणि अमित शहांमध्ये सकारात्मक बैठक झाल्याची माहिती भाजपा सरचिटणीस विनोद तावडेंनी एबीपी माझाला दिली आहे. तसंच मनसेचा महायुतीत सहभागी व्हायचं की नाही याबाबतचा निर्णय मुंबईत होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरेंच्या याच दिल्ली दौऱ्यावर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न: राज ठाकरे महायुतीत आले तर भाजपचं मिशन 45 आणखी सोपं होईल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. दिल्लीत अमित शहांशी चर्चेनंतर मुंबईत परतलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 21 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महायुतीत समावेश आणि गुढीपाडवा मेळाव्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे महायुतीत गेल्यास त्यांना लोकसभेच्या 1 ते 2 जागा मिळू शकतात. एकीकडे राज ठाकरेंच्या बाळा नांदगावकरनं दक्षिण मुंबई मतदारसंघात तयारी सुरू केली होतीच, तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात शिर्डी मतदारसंघाचीही चर्चा असू शकते. राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी बाळा नांदगावकर लोकसभा लढवू शकतात असेही संकेत दिलेत. असं आहे की सन्माननीय नेते बाळा नांदगावकर साहेब हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. सन्माननीय साहेबांबरोबर ते अनेक वर्ष आहेत आणि सन्माननीय बाळा नांदगावकर जर दिल्लीत गेले, खासदार म्हणून गेले, तर आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना आनंदच होईल. त्यात काही वाईट वाटण्यासारखं गोष्ट नाहीये. महाराष्ट्रातही राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं प्रत्येक आव्हानासाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया दिल्यावर महाविकास आघाडीत रखडलेल्या जागा वाटपावरून भाजपनंही त्यांना टोला लगावला. पाहूयात. राज ठाकरे अशा वेळी जर महायुतीत गेले तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय परिणाम? मला वाटत नाही काही परिणाम होईल. महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्या अनेक शाह्यांचा या जनतेनं समाचार घेतलेला आहे आणि कोणी अशा प्रकारच्या महाराष्ट्रावर घाव घालणाऱ्या शक्तींना कोणी मदत करू इच्छित असेल तर या राज्याची जनता ते सहन करणार नाही. पण आम्ही सर्व परिस्थितीला सामोरे जाऊन, कोणत्या विषम परिस्थितीला सामोरे जाऊन महाराष्ट्रामध्ये या मोदी शहांच्या महाराष्ट्रद्रोही पक्षाचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. राऊतांना म्हणावं, आधी महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं बघा, वंचित बरोबर काही जमतंय का बघा. आणि त्याच्यामुळे राऊत हे डोक्यावर पडलेले ग्रहस्थ आहेत. त्यामुळे राऊतांच्या विधानांना कोणीही सिरियसली घेत नाहीये. 45 पेक्षा जास्ती जागा यावेळेला महाराष्ट्रात लोकसभेच्या महायुतीच्या येतील. महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे हे नाव कायमच चर्चेत असतं. त्यांना राजकीय यश मिळो अथवा न मिळो, पण राज ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाचं पान पुढे सरकत नाही. त्यातच आता राज ठाकरे महायुतीत सहभागी होण्याची चर्चा सुरू झाल्यामुळे महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण दिसण्याची शक्यता आहे. तरीही कधी परप्रांतीयांवर सडकून टीका करणारे राज ठाकरे, कधी शरद पवारांना मदत होईल अशी राजकीय रसद पुरवणारे राज ठाकरे महाराष्ट्रानं पाहिलेत. इतकंच काय तर पंतप्रधान मोदींची तोंड भरून स्तुती करणारे राज ठाकरे, तर दुसरीकडे लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदींवर आरोपांचा फोकस टाकणारे राज ठाकरे. एक नेता, एक पक्ष आणि बदलत गेलेल्या भूमिका, असा राज ठाकरेंच्या भूमिकांचा कोलाज आहे. पाहूया राज ठाकरेंच्या आजवरच्या भूमिकांचा आढावा घेणारा एक रिपोर्ट. राज ठाकरे एनडीएत जाणार, अमित शहांच्या भेटीनंतर चर्चा. हा फोटो महाराष्ट्राची आगामी राजकीय गणितं आणि समीकरणं स्पष्ट करण्यासाठी पुरेसा आहे. आजच्या घडीला महाराष्ट्राचं राजकारण राज ठाकरेंच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही. जवळपास 5% मतदार मतांचं विभाजन टाळणार, प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा प्रादेशिक पक्ष आणि ब्रँड ठाकरे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, त्यासाठीच भाजपनं मनसेला सोबत घेण्यासाठीच्या कवायती सुरू केल्या. पण भाजपच्या जवळ जाण्याची ही काही राज यांची पहिलीच वेळ नाहीये. अर्थात युती झाली तर ती पहिलीच युती असेल. राज ठाकरे 2014 साली गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि तेव्हाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेले नरेंद्र मोदींचं तोंड भरून कौतुक करत होते. लोकसभेच्या निवडणुकीच्या सगळेजण तुम्ही तयारीला लागा आणि मला 100% खात्री आहे आपले खासदार निवडून येणार. आणि हे जे खासदार आपले निवडून येतील ते पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पाठिंबा इथे देतील. पण उद्धव ठाकरेंशी मैत्री म्हणजे राज ठाकरेंशी दुरावा, असं काहीसं भाजपला करावं लागलं असावं. आणि त्यामुळे स्तुती करणारे राज ठाकरे दूर गेले आणि त्यांचा सूरही बदलला. आज जो नरेंद्र मोदींनी निर्णय घेतलेला आहे तो जर फसला तर हा देश खड्ड्यात गेला म्हणून समजा. कुठून आवाज काढतो मला काही कळत नाही भाषणामध्ये. मला कधी कधी वाटतं ते फॉर्म्युला 1 गाड्यांचे हे काय फॅन बी नाही. मैंने कुठून त्या गाड्या जातात का आजूबाजूनी. मैंने उनको असं बोलतं का कोण. याच भूमिकांमुळे राज ठाकरेंवर त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळ गेल्याचाही आरोप सुरू झाला.
पुढे 2018 साली पुण्यात राज ठाकरेंनी शरद पवारांची एक प्रकट मुलाखत घेतली. 2019लाच काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना सुद्धा ते भेटले. लोकसभा निवडणुकांमध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणत नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचार केला. लावा व्हिडिओ, जरा लाव रे प्रश्न तो लागेल का पुढचं, त्यांच्या तोंडू नाही का, त्याचा परिणाम काय झाला बघा. लाव, पुढे लाव, ऐका, लाव रे ते. 2014 साली नरेंद्र मोदींचं कौतुक करणारे राज ठाकरे 2019 साली लोकसभेची निवडणूक न लढवता फक्त मोदींच्या विरोधात प्रचार करत होते. पण त्याचा फारसा परिणाम काही दिसला नाही. कारण 2019ला भाजपच्या महायुतीनं महाराष्ट्रात क्लीन स्वीप विजय मिळवला. 2019 साली राज ठाकरेंच्या मनसेला 13 वर्ष पूर्ण झाली. याच दशकात मनसेनं राजकीय यश पाहिलं होतं आणि तितकाच मोठा पराभव सुद्धा पक्षानं अनुभवलेला होता. 2019च्या विधानसभेनंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस सोबत आघाडी करत सत्ता स्थापन केली आणि जे मोदींबरोबर झालं ते शरद पवारांसोबतही घडलं. उद्धव जवळ आले आणि राज ठाकरे दूर गेले आणि राज यांच्या आक्रमक निशाण्यावरती मग महाविकास आघाडीचं सरकार आलं. राज ठाकरे हिंदुत्वाचा चेहरा म्हणून उदयास येऊ लागले. उत्तर भारतीयांचा आक्रमक विरोध करत मराठी माणूस अशी भूमिका असलेले राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात दिसू लागले. मराठी अस्मिता ते हिंदू जननायक असं राज ठाकरेंचं एक मोठं वर्तुळ पूर्ण झालंय. गेली 17 वर्ष कोणत्याही पक्षासोबत आघाडी किंवा युती न करणारी मनसे आता राजकीय इतिहासातल्या सर्वात मोठ्या टप्प्यावर पोहोचली आहे. त्याचा पक्षाच्या उभारीला आणि जवळपास 2 दशकं राज ठाकरेंच्या पाठीशी उभं राहणाऱ्या कार्यकर्त्यांना फायदा होईल हेही तितकंच खरंय. 0 आवर ABP माझा. महायुतीत एक साथीदार जोडला जावा यासाठी दिल्लीतून सूत्र हलवली जात असताना इकडे महाराष्ट्रात महायुतीतच वाद उद्भवण्याची शक्यता आहे. त्याला कारण ठरलाय माढा मतदारसंघ नाईक निंबाळकर मोहिते पाटील वाद. माढामधून भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली, पण तिकडे धैर्यशील मोहिते पाटीलही गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज आहेत. त्यांनी अनौपचारिकरित्या प्रचारालाही सुरुवात केली आहे. करमाळा तालुक्यातील अनेक गावांना भेटही दिली. त्यामुळे ही बंडखोरीची तयारी तर नाही ना, असाही सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर अर्धा तास बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार, रामराजे निंबाळकर, रणजितसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे, संजीव राजे नाईक निंबाळकर, श्रीकांत भारतीय या बैठकीला उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन महायुतीचे काम करावे अशी भूमिका मांडली. पण रामराजे नाईक निंबाळकरांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून 2 दिवसानंतर निर्णय कळवणार असल्याचं सांगितलंय. मोहिते पाटील यांनी मागच्या वेळी निंबाळकरांना 1.25 लाखाहून अधिक मते मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. पण त्यांची नाराजी यंदा निंबाळकरांना भोवणार का, की मोहिते पाटील शरद पवारांकडे परतणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान या बैठकीनंतर भाजपकडून मात्र सर्व काही ऑल वेल असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली. एव्हरीथिंग इज ओके. तर वळूयात राज ठाकरेंच्या प्रश्नाकडे, जो आम्ही तुम्हाला विचारला होता. त्यावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. राज ठाकरे महायुतीत आले तर भाजपचं मिशन 45 आणखी सोपं होईल का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूया, काय म्हणतात महाराष्ट्राची लोक. स्वप्नील परखड, होय, हिंदुत्ववादी आणि मराठी प्रभावी चेहरा म्हणून महायुती राज ठाकरेंना निवडणुकीत भक्कमपणे उतरवेल. एक्स वरून ही प्रतिक्रिया.
युट्यूबवरून कैलास लोखंडे, महायुतीत राज ठाकरे जाणार म्हणजे लाव रे तो व्हिडिओचा कार्यक्रम संपणार. फेसबुकवरून मधुकर घाटगे, राज ठाकरेंमुळे महायुतीला काहीच फरक पडणार नाही. इंस्टाग्रामवरून वैभव कठोले, राज ठाकरे हिंदुत्वासाठी, मराठी माणसासाठी आणि पक्षहितासाठी योग्य तो निर्णय घेतील. या होत्या काही निवडक प्रतिक्रिया. महायुतीमध्ये सुरू असलेल्या एकूणच सर्व घडामोडींवर बोलण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत शिवसेना नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर. केसरकरजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवर मध्ये. खरं तर आजचा दिवस एकाच बातमीमुळे चर्चेत होता आणि तो म्हणजे राज ठाकरे. काय सांगाल? खरं तर निर्णय अजून व्हायचा आहे, परंतु राजसाहेब जर महायुतीमध्ये आले तर निश्चितपणे त्याचा फायदा तर होईलच, परंतु अनेक मराठी लोक सुखावतील. कारण एक दिलदार नेता, जो उत्कृष्ट वक्ता आहे, ज्याची मोठ्या प्रमाणात ज्याला सभा होतात त्यावेळेला लोकांची मनं जिंकतो, परंतु त्याचं जे रूपांतर मतामध्ये झालं पाहिजे ते सुरुवातीला झालं, पण नंतरच्या काळामध्ये ते होऊ शकलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांना सुद्धा एक निश्चितपणे ब्रेक मिळण्याची आवश्यकता होती आणि तो ह्या निवडणुकीच्या निमित्ताने मिळाला. तर ज्या मोदी साहेबांची तोंड भरून स्तुती केवळ त्यांनी केली नाही, तर त्यांनी केलेला विकास बघण्यासाठी ते गुजरातमध्ये गेलेले होते आणि ते मॉडेल स्वतः महाराष्ट्रामध्ये त्याचं आपण फॉलो करावं किंवा त्याची पुनरावृत्ती करावी हा प्रयत्न सुद्धा त्यांनी नाशिक महापालिकेमध्ये जिथं त्यांची सत्ता होती तिथे त्यांनी केलेला होता. त्याच्यामुळे एका पॉझिटिव्ह विचाराने प्रेरित होऊन ते महायुतीमध्ये सामील होत आहेत आणि जी एक विकासाची लाट संपूर्ण भारतामध्ये आता या ठिकाणी उसळलेली आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये नेमकं खोट्या सहानुभूतीची लाट तयार करून या लाटेला थोपवण्याचे जे प्रयत्न करत चाललेले आहेत त्याला योग्य उत्तर आणि सडेतोड उत्तर हे राजसाहेब आपल्या उत्कृष्ट आणि ओघावती वाणीतून देतील याची मला खात्री आहे. परंतु तो निर्णय अजून व्हायचा आहे, झाला तर निश्चितपणे आम्ही सर्वजण त्यांचे स्वागत करू. खरं तर निर्णय कोणाकडनं व्हायचा आहे? म्हणजे ही ऑफर महायुतीकडनं राज ठाकरेंना गेली आहे की राज ठाकरेंकडून महायुतीला आली आहे? बघा, शेवटी मूळचा विचार एकच आहे. युती बाळासाहेबांनी स्थापन केली आणि त्याच्यामुळे भाजप आणि सेनेची युती ही भारतातली सर्वात जुनी युती आहे आणि सर्वात जास्त टिकलेली युती सुद्धा आहे. 2014चा अपवाद वगळता सातत्याने एकत्र निवडणुका लढवलेल्या आणि जिंकलेल्या सुद्धा आहेत आणि मुळात राजसाहेब त्या युतीचा एक भाग होते. मध्यंतरीच्या घडलेल्या घटनांमध्ये ते सेनेमधून बाहेर पडले, मनसेची स्थापना झाली, परंतु मूळ तर एकच आहे. मूळ विचार एक आहे, मूळ वारसा एक आहे आणि तो बाळासाहेबांच्या विचाराचा आहे. एक ठाकरे कुठंतरी महायुतीत येणार म्हणजे शिवसेना पक्ष आपल्याकडे आहे, शिंदेकडे आहे, चिन्ह आपल्याकडे आहे, पण ज्या बाळासाहेबांना आपण सर्वजण मानतात त्या ठाकरे आडनावाची एक व्यक्ती आपल्याकडे येणार आणि ती सुद्धा राज ठाकरे. त्याचा खास शिवसेनेला कसा फायदा होईल? मुळात शिवसेना हा बाळासाहेबांचा विचार आहे आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या विचारापासून ते कधीच लांब गेलेले नव्हते आणि ते कुठल्या चिन्हावर लढवतात हा शेवटी त्यांचा विचार आहे आणि त्याच्यामुळे जे काय वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे आम्ही सर्वच जण सज्ज आहोत की ते जे उमेदवार देतील तो त्या उमेदवाराला आपल्याला बहुमताने निवडून आणणं ही आम्हा सर्वांचीच महायुतीची जबाबदारी राहील. कारण ज्या विश्वासाने ते महायुतीकडे बरोबर येत आहेत तो विश्वास सुद्धा आम्हाला सर्वांना सार्थ ठरवायला लागेल आणि मराठी लोकांना विशेषतः तो सार्थ विश्वास ठेवायला लागेल. कारण बाळासाहेबांचा विचार त्यांनी कधीच सोडला नाही, हे वैशिष्ट्य आहे.
आणि त्याच्यामुळे आम्ही लोक बाहेर का पडलो तर बाळासाहेबांचा विचार सोडला गेला. काँग्रेसच्या बरोबर जाणं कोणालाच मान्य नव्हतं आणि काँग्रेस बरोबर जायला लागलं त्या दिवशी मी माझा पक्ष बंद करेन हे बाळासाहेबांनी स्पष्टपणे बजावलेलं होतं. त्या परिस्थितीमध्ये सुद्धा जे निर्णय घेतले आणि हे निर्णय घेताना जणू कोणी आपल्याला फसवलेलं आहे अशी जी आवई उठवली जाते त्याचं लवकरच उत्तर आम्ही देणार आहोत. म्हणजे येत्या शुक्रवारपासून रोज 10 वाजता अनेक गोष्टी या महाराष्ट्राच्या जनतेसमोर येतील आणि मग दोन्ही पक्षांमधून कसं बोललं जातं, उभाठा गटाकडून काय बोललं जातं आणि पवार साहेबांच्या गटाकडून काय बोललं जातं शरद पवार या आणि त्याच्यातली खरी वस्तुस्थिती काय ही लोकांना शेवटी कळायलाच लागेल. कारण मोदी साहेबांची लाट ही विकासाची लाट आहे, भारताच्या अस्मितेची लाट आहे, भारताच्या स्वाभिमानाची लाट आहे आणि ती थोपवण्यासाठी खोट्या सहानुभूतीची लाट जर महाराष्ट्रामध्ये निर्माण होत असेल तर त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती सुद्धा लोकांना सांगायला लागेल अशी परिस्थिती आलेली आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि हे करत असताना एक प्रवक्ता म्हणून जर मी बोलणार असेल तर त्याच्यापेक्षा अधिक परिणामकारकरित्या एक वक्ता म्हणून राजसाहेब बोलू शकतात आणि महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे एक नवीन लाट निर्माण करू शकतात याची मला स्वतःला खात्री आहे. कारण त्यांचे जे अनेक चाहते आहेत त्याच्यापैकी मी एक सुद्धा आहे. म्हणजे खरं तर एकीकडे आता आपण जे म्हणत आहात त्यात सकाळी रोज संजय राऊत हे एक प्रेस कॉन्फरन्स घेत असतात, त्याला उत्तर म्हणून भाजपानं नितेश राणे यांची एक प्रेस कॉन्फरन्स सुरू केली. आता शिवसेना म्हणून तुमचा पक्ष सुद्धा अशाच पद्धतीनं रोज सकाळी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपली मतं मांडणार आहे का? नाही, आपल्याला काहीतरी चुकीचा समज होतोय. मी शिवसेनेचा मुख्य प्रवक्ता तर होतोच, परंतु आता राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या महायुतीचा प्रवक्ता म्हणून मी रोज 10 वाजता बोलेन. आणि यांचं संजय राऊतांशी काही संबंध नाही. आम्ही संजय राऊतना ते महत्व सुद्धा देत नाहीत. ज्या पद्धतीने बोलतात ती भाषा आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्राच्या जनतेला वस्तुस्थिती समजली पाहिजे, शेवटी सत्य समजलं पाहिजे आणि ज्या वेळेला सत्य सामोरं येईल त्यावेळेला ह्या दोन्ही व्यक्ती जे काय बोलतायत आणि ज्या प्रकारे सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न करतात ते महान नेते आहेत, त्यांच्याबद्दल आदर आहे. परंतु सत्य हे सत्य असतं आणि सत्य सगळ्यापेक्षा जास्त अधिक महत्वाचं असतं आणि सत्य नेहमीच प्रिवेल होतं. म्हणजे ट्रूथ प्रिवेल्स असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे अंतिम विजय हा सत्याचा असतो आणि ती सत्याची भूमिका मांडण्याची वेळ आली आहे असं मला स्वतःला वाटलं. कारण मला ज्यावेळेला शिंदे साहेबांचे विचार पटले त्यावेळेला मी गुवाहाटीमधून त्यांची बाजू मांडली. परंतु आता माझ्या लक्षात आलं की एक चुकीचं परसेप्शन महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं जात आहे. अशा वेळेला आपण आपली बाजू मांडली पाहिजे आणि मग अंतिम निर्णय हा शेवटी महाराष्ट्रातल्या जनतेचा असतो. परंतु अनेक गोष्टी अशा असतात की त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्याच नसतात, कारण ती राजकारणामधली गुपितं असतात, ही प्रत्येकाच्या मनामध्ये दडलेली असतात. मग ती उघड करायची की नाही, मग ती अजितदादांनी उघड करायची की नाही, ती फडणवीस साहेबांनी उघड करायची की नाही किंवा ती एकनाथ शिंदे साहेबांनी उघड करायची की नाही, हा त्यांचा प्रिव्होगेटिव्ह असतो, हे त्यांनी ठरवायचं असतं. मी तीनही नेत्यांशी बोललो आणि तिघांनाही असं वाटलं की नाही, ही योग्य वेळ आहे की आपल्याला सत्य हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणायला लागेल. अच्छा, एक प्रत्येकाच्याच मनात महाराष्ट्रात आज एक प्रश्न आहे की नक्की काय ऑफर राज ठाकरे यांच्या समोर आज अमित शहांना ठेवली आहे, त्यांना किती जागा दिल्या जाणार आहे, त्यांचे उमेदवार कुठल्या मतदारसंघात लढणार, काय सांगाल? याच्यामध्ये अनेक बाबी असतात. एक तर कुठलं चिन्ह घेऊन लढणार हे सुद्धा असतं आणि राजसाहेबांचा आग्रह होता की मनसेचं जे रेल्वेचं इंजिन आहे, असं मला कळलं, मी काय याच्यामधला प्रत्यक्ष माझा सहभाग फार कमी होता. आणि युतीचा आग्रह होता की युतीपैकी एक चिन्ह घ्यावं, कारण ते लोकांना माहीत झालेलं असतं किंवा त्याचा आम्ही प्रचार केलेला असतो. परंतु अंतिमता निर्णय हा अमित शहाजींनी घ्यायचा आहे. त्यांच्याबरोबर काय ठरलं याच्याबद्दल मला नेमकं माहिती नाही, परंतु कुठली तरी चांगली बातमी आणि गोड बातमीच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही सर्वच जण आहोत. अगदी शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारते, किती वेळ आहे, कधी हा निर्णय कळणार? येत्या एखाद्या दिवसामध्ये हा निर्णय कळेल, कारण आमची सुद्धा जी संख्या निश्चित व्हायची आहे त्याच्यामध्ये राजसाहेबांसाठी किती जागा सोडल्या जातात त्या वजा करून आमची संख्या सुद्धा आम्हाला ठरवायला लागेल. कारण आमचे स्वतःचे 13 खासदार निवडून आलेले आहेत. त्याच्यानंतर अजितदादांचे जरी 1 खासदार निवडून, म्हणजे त्यांच्यावर आलेल्या खासदारांची संख्या जरी 1 असली तरी आमदारांची संख्या खूप मोठी आहे. त्याच्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये त्यांचे आमदार आहेत त्याचा सुद्धा योग्य तो मान
ठेवला जाईल महायुतीकडून आणि त्याच्यामुळे संख्याबळ निश्चित होईल आणि त्याच्यापूर्वी आपल्या मित्रपक्षांना काही जागा सोडायच्या असतील तर त्या जागा सोडल्यानंतर भाजपा किती घेणार आहे, शिवसेना किती घेणार आणि राष्ट्रवादी किती घेणार हे मग निश्चित होईल. धन्यवाद केसरकरजी, आपण 0 आवर मध्ये आलात आणि सविस्तर सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. नमस्कार. नमस्कार. राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर आम्ही प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. राज ठाकरे महायुतीत आले तर भाजपचं मिशन 45 आणखी सोपं होईल का? एकूण 56,000 मतं युट्यूबवर. 31% लोकांनी होय म्हटलं, एकूण 70% लोकांनी नाही. इंस्टाग्रामवर एकूण 8,000 मतं. %62% लोकांनी होय म्हटलंय, 38% नाही. फेसबुकवर एकूण 4,500 मतं. %33% होय म्हटलंय, 67% नाही. आता बघूया एक्सचा कौल. एकूण 2,000 मतं. %80% लोकांनी होय म्हटलंय, 20% नाही. शिवसेना जेव्हा ऐन भरात होती त्या काळात बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसदार म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जायचं. मातोश्रीवर मोठमोठ्या नेत्यांसोबतच्या बैठकांपासून ते बाळासाहेबांसोबत महाराष्ट्र फिरताना राज यांनी राजकारणाचे अनेक बारकावे जवळून पाहिले, ऐकले, अनुभवले. ते अनुभव मनसे स्थापन करताना आणि नंतरच्या काळातही त्यांनी उपयोगी ठरवले असतीलच. राज ठाकरेंसारखा अभ्यासू, प्रभावी, फरडा वक्ता, विविध विषयांची जाण असलेला नेता, वक्तृत्वाच्या जोडीला समाजासाठी, महाराष्ट्रासाठी चांगलं विजन मांडण्याची क्षमता असलेला नेता, आपला असा एक लॉयल मतदारही राजनं तयार केला होता. एवढं सगळं असूनही राज यांना अपेक्षित यश मिळत नव्हतं. अर्थात त्यांच्या सततच्या बदलत्या भूमिकांमुळे कार्यकर्ते आणि मतदारांमध्येही संभ्रमाचं वातावरण होतंच. त्यामुळे राज ठाकरे जर भाजप सोबत आले तर त्याचा फायदा राज आणि महायुती दोघांनाही होणार आहे. जर तसं झालं तर हा महाराष्ट्राच्या राजकारणातील देजावू मोमेंट असेल. म्हणजे अगदी अशीच परिस्थिती 80-85 साली शिवसेना आणि बाळासाहेबांच्या बाबतीत होती. त्यावेळीही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेबांनी भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता आणि पुढे काय झालं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भाजपला मतांची मोळी मिळेल, शिंदेंना ठाकरे आडनाव आणि शेवटी राजनाही सत्तेचा राजमार्ग सापडू शकतो. निवडणूक नसेल तर मैत्री, युती, आघाडी, परिवार सगळं ऑलवेल असतं. पण एकदा का निवडणूक घोषित झाली की सर्वच परिस्थिती नाजूक होऊन जाते. लोकसभेची निवडणूक घोषित काय झाली आणि आतापर्यंत आमचं सगळं ठरलं सांगणाऱ्या महाविकास आघाडीत बिघाडीचे सूर उमटू लागले. सध्या सांगलीवरून नाराजी नाट्य रंगलंय. 11 मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरून नव्यानं प्रवेश केलेल्या डबल केसरी पैलवान चंद्रहार पाटलांना सांगलीचा उमेदवार घोषित केला आणि महायुतीत सांगलीवरून वादाची चांगलीच ठिणगी पडली. 10% गावात तरी तुमचे सरपंच आहेत का, या भाषेत काँग्रेसच्या विश्वजित कदमांनी उद्धव ठाकरेंना टशन दिली. त्यांचाच कित्ता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी गिरवला. तर ठाकरे पक्षानेही ही जागा आमचीच म्हणत शड्डू ठोकला. एकीकडे आघाडीचे नेते म्हणतात आमचं ठरलं, पण दुसरीकडे बांधावरून भांडायचं, यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी तर होणार नाही ना, अशी शंकेची पाल मनात चुकचुकू लागलीये. चंद्रहार पाटलांनी तर मातोश्रीचा आदेश शिरसा वंद्य मानत उद्धव ठाकरेंच्या मोठ्या सभेचीही तयारी सुरू केली आहे. वंचितनेही आधीच याच पैलवानाला पाठिंबा दिलाय. 21 मार्चला स्वतः उद्धव ठाकरे आपल्या पठ्ठ्याच्या प्रचारासाठी सांगलीत येत आहेत. तर काँग्रेसच्या मनातील उमेदवार आहेत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील.
महाविकास आघाडीमधील पेच सुटतो का? सांगलीतून कोणता पक्ष माघार घेतो की आघाडीच फुटणार असा प्रश्न कल्लोळ सुरू आहे. पण सांगलीवरून महाविकास आघाडीत काय दावे प्रतिदावे सुरू आहेत ते पाहूयात. सांगलीची जागा काँग्रेस पक्षच लढेल आणि त्या पद्धतीची आमची चर्चा शुरू है. सांगली जो है उद्धव गुट को दे दिया गया है. आपको नहीं गलत न्यूज़ है. ये सांगली की अभी डिस्कशन में ही है और सांगली हमारे उम्मीदवार वहाँ पे विशाल पाटिल पास में तय हो चुके हैं. पण जागा तुम्हाला सुटली आहे सांगली? 100% सुटली आहे जागा. 100% सुटली आहे. जर कोणाला तिकडे भारतीय जनता पक्षाला मदत करायची असेल अप्रत्यक्षपणे काही कारणामुळे व्यक्तिगत, तर तो त्यांचा प्रश्न. महाराष्ट्रातल्या संदर्भातली जागा वाटप झालं शेवटच्या दिवशी नेहरू सेंटरमध्ये. ते अंतिम होतं. नाना पटोले हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत राज्याचे. त्यांनी अत्यंत संयमानं बोललं पाहिजे आणि भूमिका घेतली पाहिजे. सांगलीच्या जागेवरून सुरू असलेल्या रणसंग्रामावरच आम्ही आज आमचा दुसरा प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आमने सामने, कोण माघार घेईल असं वाटतं? काँग्रेस की शिवसेना उभाठा? प्रश्न विचारण्याचे कारण हे की आता हे भांडण महाराष्ट्रात नाही तर दिल्लीत पोहोचलंय. सांगलीची जागा परस्पर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जाहीर केल्यामुळे तसंच संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते नाराज झालेत आणि याच मुद्द्यावरून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार दिल्लीत हायकमांडला भेटून त्यांनी तक्रार केल्याचंही कळतंय. आता या वादावर दिल्लीतून काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सांगलीच्या एका जागेवरून काँग्रेस नेते दिल्ली दरबारी पोहोचले. त्यांनी आपली मागणी मांडली, नाराजीही व्यक्त केली. तर इकडे ठाकरेंनीही जागेवरची दावेदारी काही सोडलेली नाहीये. सांगलीच्या आखाड्यात महाविकास आघाडीच्या कोणत्या दोन पैलवानांवरून संघर्ष होतोय पाहूयात सांगलीचा रणसंग्राम. ही गदा आणि गदेबरोबर मशाल घेऊन आपल्याला सांगलीतनं एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीतून ही घोषणा केली आणि मवियामध्ये गेली 4 वर्ष संयमी भूमिकेत असलेली काँग्रेस आक्रमक झाली. इतकी आक्रमक झाली की त्यावरून महाविकास आघाडीला तडा जाईल का असा सवाल उभा राहिलाय. गोष्ट आहे सांगली लोकसभा मतदारसंघाची. इथे भाजपने विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मवियातून कोणता पक्षही जागा लढवणार याची प्रतीक्षा होती. पूर्वापार सांगली काँग्रेसकडे, पण उद्धव ठाकरेंनीही दावा ठोकला होता. त्यातच मोठं शक्ती प्रदर्शन करत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. चंद्रहार पाटलांनी शिवबंधन बांधताच उद्धव ठाकरेंनी सांगलीतून त्यांची उमेदवारीही घोषित केली आणि काँग्रेस खवळली. 1962 पासून 2014 पर्यंत तब्बल 52 वर्ष सांगली लोकसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा वारसा त्यांचे पुत्र प्रकाश बापू पाटील यांनी पुढे चालवला आणि तब्बल 5 वेळा ते सांगलीचे खासदार बनले. प्रकाश बापू यांच्यानंतर त्यांचे पुत्र प्रतीक पाटील हे देखील सांगलीचे खासदार बनले. मात्र त्यानंतर प्रतीक पाटील यांचे बंधू विशाल पाटील यांना 2 वेळा इथूनच पराभवाचा सामना करावा लागला. आता तिसऱ्यांदा ते निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्याच विशाल पाटलांसाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे. आता जुंपली आहे 3 पिढ्यांचा वारसा विरुद्ध 6 दिवसांचा गडी यांच्यात. आता जुंपली आहे नाना पटोले विरुद्ध संजय राऊत यांच्यामध्ये. आता जुंपली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध काँग्रेस यांच्यामध्ये. आखाडा आहे सांगली. याच आखाड्यातील ठाकरे आणि काँग्रेसच्या पैलवानांची ओळख करून घेऊया. पहिलं पाहूया ठाकरेंचा पैलवान चंद्रहार पाटीलची ओळख. चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली. माजी जिल्हा परिषद सदस्य आहे. मागील 2 वर्षात भव्य बैलगाडा शर्यतीने तो चर्चेत आलाय.
चंद्रहार पाटील युथ फाउंडेशन कडनं मोठं सामाजिक काम आहे. कुस्तीपासून सामाजिक कामांमुळे तरुणांमध्ये प्रसिद्ध आहे. मला आता धाकधूक अजिबात वाटत नाही, कारण आम्ही त्याच्या पुढे गेलेलो आहे. आज उद्धव साहेबांनी ती सभा दिलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही सभा करणार आहोत. मातोश्रीमधनं शब्द आलेला आहे मला, त्यामुळे तो शब्द काय माघारी जाणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे आणि हे होणारच आहे. त्यामुळे धाकधूक किंवा भीती ही आमच्या डिक्शनरीत नाही आमच्या. आणि आता राजकीय आखाड्यात उतरलेला काँग्रेसचा पैलवान कोण आहे ते पाहूया. त्याचं नाव आहे विशाल पाटील. विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. माजी खासदार प्रकाशबाबू पाटील यांचे ते तृतीय चिरंजीव आहेत. घरातच 3 पिढ्यांपासून रुजलेलं राजकारण. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. कारखान्याच्या कामांमधून मोठा जनसंपर्क आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. जिल्ह्यात सक्रिय आहेत. कुस्ती आणि मैदानी खेळाची त्यांना आवड आहे. वसंतदादा महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी सांस्कृतिक कामही केले. हेच विशाल पाटील 2019 मध्येही मैदानात होते. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं त्यांनी निवडणूक लढवली होती, मात्र ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यावेळी गोपीचंद पडळकरांनी वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवत 3 लाख मतं मिळवली आणि त्याचा सरळ फटका विशाल पाटलांना बसला होता. तर यावेळी चंद्रहार पाटलांना वंचितने आधीच पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे आता सांगलीवरून निर्माण झालेली दरी भरून काढण्यात मवियाच्या नेत्यांना यश येणार की नाही हे लवकरच कळेल. 0 अवर एबीपी माझा. काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये तेढ निर्माण झालेली असताना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे तळ्यात मळ्यात सुरूच आहे. नक्की आंबेडकर महाविकास आघाडीत आहेत की नाहीत, त्यांना किती जागा मिळणार आहेत, त्या मिळणार त्या कुठल्या? आता हे प्रश्न आमचे नाहीत, तर हे प्रश्न आहेत खुद्द प्रकाश आंबेडकरांचे. आता तुम्ही म्हणाल की हे प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारले असावेत, कारण ठाकरेंनी त्यांना महाविकास आघाडीत आणले. पण प्रकाश आंबेडकरांचे कधी संजय राऊतांशी, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी, तर कधी काँग्रेसशी खटके उडालेत. आणि आज त्यांनी महाराष्ट्राच्या या जागा वाटपाबाबत थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाच पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी काँग्रेसला कोणता नवा प्रस्ताव दिला आहे हे ऐकूया स्वतः प्रकाश आंबेडकरांच्याच तोंडून. महाविकास आघाडीतल्या हिश्श्याला ज्या जागा येतील त्या जागेपैकी 7 जागा काँग्रेस पक्षाने आम्हाला कम्युनिकेट करावं की आमच्या मदतीने ते जिंकू शकतात. त्या 7 जागेमध्ये, त्या 7 मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देईल अशी परिस्थिती आहे. महाविकास आघाडीमध्ये जागांचा गृहकलह सुरू असताना उद्धव ठाकरेंनी मात्र प्रचारात आघाडी घेतलीय. कोकण, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, वाशिम नंतर आता उद्धव ठाकरे यांनी आपला मोर्चा मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याकडे वळवलाय. तिथे त्यांना सोडून एकनाथ शिंदेंकडे गेलेले खासदार हेमंत पाटील आहेत आणि त्यामुळेच ठाकरेंनी आपली विरोधाची तोफ तिथे वळवली. उद्धव ठाकरेंनी आज उमरखेडमध्ये सभा घेतली. या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून दाखवू असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. तसंच देवेंद्र फडणवीसांवरही आगपाखड करताना त्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली. उद्धव ठाकरे नेमकं असं का म्हणाले ते पाहूयात. परवा एक देवेंद्र फडणवीसांचा इंटरव्ह्यू, मुलाखत तुम्ही पाहिली, वाचली? हे जे मिंदे सांगतायत की उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले म्हणून आम्ही पुन्हा भाजपच्या नादी लागलो, तसं नाहीये. देवेंद्र फडणवीस स्वतः बोललेले आहेत की मी बोललो तो पुन्हा येईन, मी 2 पक्ष फोडून पुन्हा आलेलो आहे. किती नालायक वृत्तीची लोक आहेत. त्याला खरं तुरुंगात टाकायला पाहिजे. दुसऱ्याची घर फोडतोयस तू, दुसऱ्याच्या संपत्तीवरती दरोडा टाकतोयस आणि त्याची स्वतःची श्रीमंती दाखवतोय. हेच भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे. महाविकास आघाडीतल्या तिढ्यावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी
जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला दुसरा प्रश्न, सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आमने सामने कोण माघार घेईल असं वाटतं? काँग्रेस की शिवसेना उबाठा? प्रतिक्रिया बघूया. सोशल मीडिया एक्स वरून प्रकाश पाटील यांनी म्हटलंय, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातवाला उद्धव ठाकरे यांनी हा मतदारसंघ सोडला पाहिजे. दादांचे कुटुंब काँग्रेसवर निष्ठा ठेवून आहे. विशाल पाटील यांना न्याय द्यावा. युट्यूब वरून महेश पवार, सांगली जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार विशाल पाटील वगळता इतर कोणीही दिसून येत नाही. वसंतदादा कुटुंबावर नेहमीच प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे. फेसबुक वरून अमित पाटील, जर खरंच सांगलीमध्ये भाजपला हरवायचे असेल तर उद्धव साहेबांनी माघार घ्यावी आणि जागा काँग्रेसला सोडावी. राजकारणामध्ये पक्षा इतकाच उमेदवार महत्वाचा असतो. फेसबुक वरून दत्ता शेलार, काँग्रेसनं माघार घ्यावी. उद्धव साहेबांना चांगला उमेदवार मिळाला आहे. आम्ही विचारलेल्या आजच्या दुसऱ्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न बघूया. सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आमने सामने कोण माघार घेईल असं वाटतं? 76,000 एकूण मतं आहेत युट्यूबवर. 63% लोकांनी काँग्रेस म्हटलंय. 37% म्हणणंय शिवसेना उबाठा. इंस्टाग्रामवर एकूण 5,000 मतं. 57% काँग्रेस म्हटलंय. 43% शिवसेना उबाठा. फेसबुकवर एकूण 2,000 मतं. 46% काँग्रेस म्हटलंय. 54% शिवसेना उबाठा. एक्सवर 41% काँग्रेस म्हटलंय. 59% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्र महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये बऱ्यापैकी अविश्वासाचं वातावरण असावं अशी परिस्थिती सध्या आहे. आज सोबत दिसतोय त्यातला कोण कधी उठून जाईल आणि दुसऱ्या दिवशी महायुती सोबत दिसेल याची खात्री कुणीही देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यातच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुद्धा अजूनही सारं काही ऑलवेल नाही. काँग्रेसच्या निर्णायकी कारभारावर वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी वेळोवेळी भाष्य केलं आहेच. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत जे काही सुरू आहे त्याचं अनेकांना आश्चर्य वाटलं नाही. जागा वाटप आणि उमेदवार जाहीर झाल्यानंतर अनागोंदी जास्त वाढणार आहे. हे महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडे होणार आहे. फटका कोणाला जास्त बसेल हे मात्र सांगायची गरज नाही. त्यामुळे जागा वाटप आणि उमेदवाराची घोषणा जितकी लांबवता येईल तितकी लांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण उमेदवार एक, इच्छुक अनेक आणि जागा नेहमीपेक्षाही वाट्याला कमी, अशी सगळ्यांचीच परिस्थिती आहे. मुक्काम पोस्ट बारामतीत आज काय महत्वाच्या घडामोडी घडल्या त्यावर एक नजर टाकूया. चक्क शरद पवार यांनीच लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तिकडे बारामतीतही कालपासून वेगळा ट्विस्ट पाहायला मिळाला. अजितदादांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांनी काल काटेवाडीत केलेली टीका राज्यभर गाजली. त्याला उत्तर म्हणून सुज्ञ बारामतीकर नावानं लिहिलेलं एक पत्रही तितकेच व्हायरल झाले, ज्यात अजित पवारांना पाठिंबा आणि श्रीनिवास पवार यांच्यावर टीका करण्यात आली होती. तसंच राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनीही ट्विट करत उत्तर दिलं. राम लक्ष्मणाची जोडी फुटायला नको होती अशी भावनिक साद त्यांनी घातली. यानंतर कालच्या प्रकारावर श्रीनिवास बापूंचे सुपुत्र आणि अजित दादांचे पुतणे युगेंद्र पवार यांनाही स्पष्टीकरण द्यावं लागलं. श्रीनिवास बापू आपल्या थोरल्या भावाला म्हणजे अजित दादांना वावगं बोलूच शकत नाहीत असं ते म्हणाले.
बापू दादांना नाही तर गावातील काही नेते मंडळींना बोलत होते असं युगेंद्र पवार यांनी सांगितलं. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोपही त्यांनी केला. निनावी पत्रापासूनही त्यांनी हात झटकले. तिकडे सुनेत्रा पवार यांनी आज बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. तांदूळवाडीच्या भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात केली. सभा आणि भाषणांपेक्षा त्यांनी भेटीगाठींवर जोर दिला. या अपडेटसह 0 आवरमध्ये आज इथेच थांबूया. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटू. तोवर पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.